सोलापूर शहरातील श्रीकृष्ण रायराम मठातर्फे शनिवारी गोविंदा गोविंदाच्या जयघोषात मोठ्या मंगलमय वातावरणात श्रीनिवास कल्याण उत्सव पार पडला। सोलापूर शहरातील श्रीकृष्ण रायराम मठातर्फे शनिवारी श्रीनिवासा कल्याण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा धार्मिक सोहळा कर्णिक नगर परिसरातील जुन्या वालचंद कॉलेज जवळील चिल्ड्रन पार्क शेजारील मैदानावर भव्य शामियानात आयोजित करण्यात आला होता। मठाचे प्रमुख स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या कल्याणासाठी आणि विश्वशांतीच्या प्रार्थनेसाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाची सुरुवात पहाटे 5 वाजता पुण्याह वाचनानं झाली। रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले। श्री मुष्णम राघवेंद्र आचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात सर्व विधी पार पडले। श्रीनिवासा कल्याण महोत्सव हा भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याचं दर्शन घडवणारा एक पवित्र उत्सव आहे। या उत्सवात वरपूजा, कन्यादान, मंगळसूत्र बांधणं, अक्षता आरती आणि प्रसाद वितरण यासह तैलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपाद दर्शन, तोमाला सेवा असे विविध विधी पार पडले। या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदकिशोर रामकिशन धूत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे विशेष सेवाकर्ते म्हणून कार्यरत होते। तसंच माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, खजिनदार लक्ष्मण कर्ली आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याला खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, महापौर विनायक कोंडल, नगरसेवक चेतन नरोटे, समाजसेवक ब्रिजमोहन फोफलिया, उद्योजक कुमार करजगी, मोनिका देवेंद्र कोठे, नगरसेवक प्रियदर्शन साठे, माजी महापौर श्री कांचना यन्नम, नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यावेळी दाक्षिणात्य वाजंत्रीच्या निनादात गोविंदा गोविंदाच्या जयघोषात श्रीनिवासा कल्याणोत्सव मंगलमय वातावरणात पार पडला। विशेष सेवाकर्ता डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि पुरुषोत्तम धूत यांनी या उपक्रमाची अधिक माहिती दिली। श्रीनिवास कल्याणोत्सव सोलापूर येथे आज चिल्ड्रन्स पार्क येथे आयोजित करण्यात आलं होतं। अतिशय भक्तिमय वातावरणात आज श्रीनिवास म्हणजे तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मी आणि पद्मावती देवी यांचा विवाह सोहळा आज चिल्ड्रन्स पार्क सोलापूर येथे संपन्न झालेला आहे। आज दिवसभर सकाळपासूनच इथं कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आज हे कार्यक्रम सुरू राहणार आहे। तर प्रत्येक सोलापूरकरांनी मोठ्याच्या मोठ्या संख्येने इथं भक्तिमय वातावरणात राहून जाऊ दे। आज आपल्या सोलापुरात आणि महाराष्ट्रात बरेचसे संकट आहेत, ते संकट श्रीनिवास आपले तिरुपती बालाजी यांनी ते दूर करावेत आणि आपल्या सोलापूरकरांचं आयुष्य सुजलाम सुफलाम आणि शांती सुखमय जाऊ दे एवढं मी भगवान चरणी प्रार्थना करतो। आणि त्याचबरोबर येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि श्री कृष्ण रायराम मठ यांचं सर्व सोलापूरकरांतर्फे मी धन्यवाद व्यक्त करतो। कल्याण उत्सवामध्ये सोलापूरकर खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते व आता 4 वाजता परत कल्याण उत्सवाचे सगळे अजून पुढचे कार्यक्रम होणार आहे। तर सर्व सोलापूरकरांना मी आवाहन करतो की सर्वांनी यावं। कोठे परिवाराचं खूप सहकार्य राहिलेलं आहे, याच्यामध्ये खूप कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। अजून पुढच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी लाभ घ्यावा, सर्वांनी यावं। या प्रसंगी गौतम संचेती, उत्सव अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी, लक्ष्मण कर्ली, व्यंकटेश चिलका, डॉक्टर हिरालाल अग्रवाल यांची उपस्थिती होती। दरम्यान यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या कल्याण उत्सवामुळे आध्यात्मिक अनुभूती भक्तांना मिळाली।